तर पुन्हा एकदा स्वागत आहे आजच्या नवीन ब्लॉग मध्ये. तर आजचा ब्लॉग संध्याकाळ चालू होतोय कारण काल मी दिवसभर मालवण फिरलो तर त्यामुळे खूप थकलो. तर आज दिवसभर झोपलो. तर आता मी चाललोय रिसॉर्टला. राणेज रिसॉर्ट आहे तिथं म्हणून चाललोय. आता निघालोय मी. तर मित्रांनो आम्ही आता उतरलोय. हे बघा आमची गाडी तर लावली आहे. तर तुमचा ब्लॉगर आतमध्ये गेलाय. तर आता हे बघा हा रोड आहे. तिथं थांबायचं होतं राणेज रिसॉर्ट. इथं आम्ही म्हणजे असं ह्याला स्विमिंग करायला आलोय. आमची गाडी लावली इथं. इथं लिहिलं राणेज रिसॉर्ट. हाय चल आता ब्लॉग सुरू म्हणजे मारतो तो कुठं गेलाय काय यांचा ब्लॉगर बोला त्यांचा काय बोलायचं. ब्लॉगर समोर नाही येतोय बघा. आता गाडी आण बोलतोय. कशाला का दादा घे ना गाडी. आतमध्ये लावलं बोललो बाहेर नको. तुमचा ब्लॉगर आलाय. आता हा पुढचा ब्लॉग तो कंटिन्यू करा. काय सोय केली गाडी लावायची. तू कुठे गेलेलास एवढा वेळ. त्यांना हे करायला गेलो विचारायला गेलो गाडी आतमध्ये लावू शकतो की नाही. आणि त्यांनी विचारलं माणसं किती. मी बोललो 5 जण आहे म्हणजे जेंट्स आहेत. ते बोलले 8 वाजेपर्यंत आहे. ते बोलले आता बंद करणार ते. मी गेलो म्हणून बोलले चला तुम्ही आले तर चला आता आपल्याला 8 वाजेपर्यंत टाइम भेटेल ना. भाई आहे इथला रे ओळखलं का तू? ओळखलं मला ओळखलं. चल. कोण आहे तू कोण आहे आता बंद करणार. आता बंद. आता बंद करणार. मारामार चालू आले. काय कपडे? नुसती मस्करी. जा तुझ्या गाडीत कपडे. हा असा तुमचा ब्लॉगर. याला याचे कपड्यांचे शूट ह्याला नसते काय कुठं. समजत नाही. हा हे बघा आम्ही आमचं सगळं रेडी आहे तयार आहे. याला कुठंच शूट नसतं. आता आमची गाडी आणतोय. मी फक्त फिरायला येतोय. असले काय मला काम आहे. सटासट हायवे. आमच्या हा कुठे आहे बाळूमामाचं. हे मंदिर आहे बाळूमामाचं. बघा हे मित्रांनो इथं बाळूमामाचं मंदिर आहे. तर आम्ही जाणार होतो पण कॅन्सल केलं. आणि हेच ती माणसं आहेत ते आमच्या गाडीमध्ये बसलेले मगाशी. त्यांना आम्ही जवळच आहे काय हॉटेल राणेज म्हणजे अंबर काकांचं घर आहे. आपण तिकडे चालू. चला चला लवकर. टोपी माझी हा सगळं फुकट वापरतोय काळा येण्या. सगळं फुकट वापरायचं. फुकट तिकडे प्रकट. माहिती आहे तुला समजलं काय. हा बघा हा कोण आहे. ह्याच्यावर काय दिसतो की नाही बघा. सांगा. ह्याच्यावर काय दिसतो. हा ह्याच्यावर दिसतो काळा इनवानी. खतरनाक आहे खतरनाक आहे होईल. दाखव हा बघा खतरनाक आहे. एक नंबर आहे खतरनाक. एवढा उशिरापर्यंत राहिला कुठे. हो. आम्ही आता 8 वेळा बंद करतो ना आम्ही. काय हा किती वेळ बंद चालू असतात. 7लाच शेवट घेतो म्हणजे ओके. शेवटची बॅच 7 पर्यंत. म्हणजे मी आलो उद्या आलोय ना मुंबईला. आता प्लॅन झाला. म्हणजे मी आलो म्हणून 8 वाजेपर्यंत केलं. 5 ना. हो हा 5 जण. 5 जण. 1 2 3 4 हा नाव सांग. अथर्व पाटील आयुष पाटील बस एकच. एकच ना. नंबर फोन नंबर 7900038248. एकच काढे इकडे रेंज. जीपे करणार का कॅश. कॅश हा कर. माझं पण घे. द्या. सगळ्यांनी नायलॉन कपडे आणलेत का. हा हा दे. तुझ्या आहे ना. आम्ही पण सगळ्यांनी कॉन्ट्रो काढलाय. आम्ही कॉन्ट्रो काढलाय सगळ्यांनी 100चा. 300. आणि म्हणजे त्या फी काय आहे एका दिवसाची म्हणजे एका माणसाची 1 पर्सन एका आता 100 रुपये. 100 रुपये एका माणसाची ओके. एका नाही माणसाची वन डे 100 पुरा. रुपये. वन डे. पूर्ण वन डे म्हणजे 10 ते 6 येईल. व्हेज जेवणात पासून पॅकेजचं बोलतो. हा 1000 रुपये पॅकेज करता नॉनव्हेजचं येईल म्हणजे 2 नाश्ता 1 जेवण येणार. ओके. चिकन थाली वगैरे चिकन हा. थालीच येतं. आणि 800 रुपये व्हेज येणार. ओके. त्याच्यामध्ये 2 नाश्ता 1 जेवण म्हणजे काही 10 ते संध्याकाळी 6. ऑल डे. हा त्याच्यामध्ये तुम्ही किती सिलिंग करा काही करा. ओके. गेलं तर बघायला गेलं तर आमचे सगळे नातेवाईकच लागतात. हे पण राहणे आणि मी पण राहणे. हा बघा हा असा आहे स्विमिंग पूल. तर आता आम्ही चाललोय पाण्यात कारण अजून टाइम आहे खूप. तर 8 वाजेपर्यंत आहे आम्हाला सवलत. तर आता आम्ही चाललोय पटापट पाण्यात. चला नो रिस्क मोबाईलच्या बाबतीत. एक नंबर वाटतं इकडे बघा सगळे भिजतायत. फक्त व्हिडिओ काढतायत. एक सूर मारतो ना गाड.
व्हिडिओ आहे. लाश बेटी आहे. मला वाटतं पाणी जास्त उडलंय, कमी झालं स्विमिंग पूलचं. तर मित्रांनो आता आम्ही फक्त 5च जण आहे आज स्विमिंग पूलचे राजे. एवढा ओरडता हागेपर्यंत हागेपर्यंत. व्हिडिओ काढतो आता कुठून आलो रे मी आता कुठून आलो मी हा यो अरे ये पट नाही उडत यार. काय केस हे करतो ती ये पटापट ये रे. तर बघा मित्रांनो आता आम्ही सगळेच एवढे 5च जण आहेत. संदीप काका चेंज करायला गेले आणि एवढे जण बघा. दही हांडी जिकडे सायनाथची पोरं तिकडे दही हांडी. या चला हे फक्त मला व्हिडिओ काढायला लावतायत. माझ्या व्हिडिओचा एक पण नाही काढलेत आणि बाकी स्वतःचे व्हिडिओ काढून घेतात माझ्याकडून. बघा इकडं एका बोटावर नाही काय नाही ना काय नाही घे काट काट. या धंग्याला पक्का लाग बाबा उडी मार. घे घे पुढे बघू पण जातोय. उडी मारतो मला तो. एक दोन तीन इनू कसं वाटतंय गारगार. त्याच्या मम्मी ऐका तुम्हाला सांगतो त्याच्या मम्मीने सांगितलंय की एवढ्या कमरे एवढ्यात पाण्यात मध्ये जायचं पोहायला. आता कमरेच्या वर आहे. आता काय बोलणार माझ्या मम्मीला. यो मम्मी दान काय देणार घरी गेल्यावर. चला आता मी पण मस्त पोहतोय. जरा पोहूया आणि भेटूया. तर मित्रांनो आता खूप वेळ झाला. चला आता आम्ही चाललोय घरी. झाला आमचा वेळ. एवढा टाइम होता 1 तासाचा. स्विमिंग पूल आहे एवढा म्हणजे 1 पर्सनचे 100 रुपीज आणि पूर्ण पॅकेज घेतलंय. तुम्हाला सांगितलं असेल स्टार्टिंगमध्येच. त्यांनी काहीतरी सांगितलंय त्या व्हिडिओमध्ये बघा. आता चला झाला आमचा टाइम. चाललो आम्ही घरी. तर मित्रांनो मगाशीच घरी आलेलो आणि आता बिर्याणी करतायत. हे बघा दाखवतो तुम्हाला. चुलीवरती बिर्याणी आज चुलीवरती मस्त हॉलिजन लावलं आज बिर्याणी. किती वेळ झाले बिर्याणी करणार. तर आज मुहूर्त आला बिर्याणीचा. ग्रेव्ही सगळी रेडी झाली. इथं भात करतात. मला बी पहिला ग्रेव्ही घेणार. भातामध्ये ग्रेव्ही घेणार
पहिला नंतर आम्ही पाच घे ना बॉट ठीक आहे हे ए तुझी अशी पत्रावळी वाट ना लग्नात वाटतात बघ ती रप्पारप 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 वाटतात अशी बेस्ट बिर्याणी आली बघा आता बिर्याणी वाढतोय काका सगळ्यांना हे सर्वांचं पडू हा, ते पडू. हा, तर काय सगळ्यांचं जेवण चालू झालंय हा बघा हा बघा हा तो बघा ते बाबा बस ना काय नुसतं ब्लॉग हे बघा कुक आजचे कुक मेघना मराठी त्यांचं स्वागत झाले आज बघू आज जर म्हणजे आम्हाला जर बिर्याणी आवडली तर आवडली बोलणार नाही आवडली तर नाही बोलणार असं आहे हे बघा आता टेस्ट करूया कलर वरूनच समजतंय बिर्याणी चांगली झाली आहे मस्त उत्कृष्ट कशी बिर्याणी काय कुक 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 याला नाही आवडली बोलतो माझी मम्मी याच्यापेक्षा चांगली बनवते मस्त बिर्याणी आता जरा संपूया मग तुम्हाला भेटणार आता कारण भूक लागली ना पाणी पण लावले सगळे जेवतायत आपण पण जाऊया नंतर भेटू तर गायच आता खेळतो आम्ही काय आहे दमशरात खेळतोय आज 4 जणांची टीम आहे एक शब्द आहे माझ्या टीम मध्ये मी काका एक शब्द 2 वर्ड इनू परत काकी आणि मी काकी हे बघा धोका देत आत्तेवर राजा आले हे ऐक ना. पतंग त्याची तू कशाला बोलतोय हे मंदे इनू मंदे बसा 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 हे घे बस काय येणार का खेळतात यार बरोबर नाही खेळतात मम्मी तू ते विचार. कोण सांगणार इकडे हो,